नमस्कार मंडळी, आज मी चाललेली आहे गिरगावमध्ये कांदेवाडीमध्ये जो स्वामींचा मठ आहे तर स्वामींच्या दर्शनाला चाललेली आहे। मी इथून दादरवरून ही ट्रेन पकडलेली आहे आणि आपल्याला चर्चगेट साइडला जायचं आहे, चर्नी रोड स्टेशनला। तर इथे आपण निघालेलो आहोत आणि आता येत आहे चर्नी रोड स्टेशन। तर आपल्याला चर्नी रोड स्टेशनला उतरायचं आहे आणि आपल्याला जायचं आहे ईस्टला। आणि तिथून गेलं की समोर बघा इथे फ्लायओव्हर आहे, इथे नागोरी आहे, ह्याच लेनने आपल्याला पुढे जायचं आहे। इथे आपल्याला एक चर्च दिसेल, चर्चच्या समोरच्या गल्लीत जायचं आहे, म्हणजे राईट साइडला आपल्याला जायचं आहे। तिथे गेलं की इथे गायवाडी आहे, गायवाडी लेन जी आहे त्याची जी एंट्री आहे त्याच्या समोरच्या गल्लीत आपल्याला जायचं आहे। इथे बघा तुम्ही बघू शकता, अगदी 2 मिनिटाच्या अंतरावर हा स्वामी मठ आहे। तर चला आपण आता स्वामींच्या दर्शनाला आज जाऊया। आज गुरुवार आहे त्यामुळे थोडीशी गर्दी आहे। बऱ्याच वर्षांची माझी इच्छा होती, म्हणजे मी बऱ्याच जणांकडून ऐकलं होतं की इथे स्वामी सुतांना, म्हणजे स्वामींनी स्वामी सुतांना ह्या पादुका दिल्यात आणि त्यांनी तिथे मठ बांधलाय। तर खूप वर्षांची इच्छा होती यायचं इकडे, पण कधी म्हणजे स्वामींनी कधी बोलवलंच नाही। तर आज फायनली मला स्वामींनी बोलवून घेतलेलं आहे, त्यामुळे खूप आनंद वाटतोय। मी बऱ्याचदा ह्या ठिकाणी आलेले, आजूबाजूला आले, पण मला इथे स्वामींचा मठ आहे माहीत नव्हतं। तर हे बघा, हा आहे स्वामींचा मठ कांदेवाडीतला। दर्शन झाल्यावर इथे बसून आपण जप करू शकतो। दत्त महाराजांचा छानसा मोठा फोटो आहे आणि हे आहेत आपले स्वामी। घ्या सगळ्यांनी दर्शन। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। मी ही छान असं दर्शन घेतलेलं आहे, मनसोक्त असं दर्शन घेतलं। दादर मठात मी नेहमीच जात असते, ते पण मला खूप छान वाटतं। तर आज गुरुवार आहे तर मी म्हटलं चला आज या मठात जाऊन येऊया। खूप वर्षांची इच्छा पण पूर्ण झाली। स्वामींचं छान असं दर्शन घेतलं। प्रसादासाठी मी पुरणपोळ्या घेतल्या स्वामींसाठी। स्वामींना पुरणपोळ्या आवडतात, बेसनचे लाडू आवडतात। छान असं स्वामींचं दर्शन। इथे आता लाईन लागलेली आहे, गर्दी वाढत चाललेली आहे। चला तर आता स्वामींचं दर्शन झालेलं आहे। आता मी प्रसाद घेते आणि जाते घरी परत। चला तर मग, आवडला ना व्हिडिओ, झालं ना दर्शन, मग व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ।